बऱ्याच लोकांना उपमा आवडत नाही. पण आज मी ज्या पद्धतीने उपमा बनवणार आहे ना, त्या पद्धतीने एकदा उपमा करून बघा. ज्याला उपमा आवडत नाही तो सुद्धा आवडीने खाईल. हा उपमा इतका मऊसूत, मोकळा आणि चविष्ट होतो, की मी तर हा रोज नाश्त्याला खाऊ शकते. सगळ्यात आधी मी इथे 1 कप जाडा रवा घेतला आहे. आता हा रवा कढईमध्ये घेऊन सुरुवातीला साधारण 2-3 मिनिटं छान परतून घ्या. रवा थोडासा गरम झाला की त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. साधारण 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर रवा भाजून घ्या. आता त्याच कढईमध्ये साधारण 1 चमचा तेल घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं. मोहरी, जिरं छान तडतडलं की त्यामध्ये 1 मूठभर शेंगदाणे आणि थोडे काजू घातले. हे दोन्ही पदार्थ छान परतून घ्या आणि काजू, शेंगदाणे थोडे कुरकुरीत झाले की आपण त्याला बाजूला काढून ठेवूया. आता याच फोडणीमध्ये 1 चमचा चणा डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ घालायची. आता यामध्ये हिरवी मिरची, थोडं बारीक चिरलेलं आलं आणि लगेच बारीक चिरलेला कांदा घालायचा. हलका ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये कढीपत्ता घालायचा, तर यामध्ये घालायचं मूठभर हिरवे मटार आणि बारीक चिरलेलं गाजर. भाज्या परतून झाल्यावर इथे मी घेतले 3 कप पाणी. आता पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि चवीचा बॅलन्स करण्यासाठी थोडीशी साखर घालायची. आता याला झाकण ठेवून एक छान उकळी येऊन द्यायची. पाण्याला उकळी आली की गॅस मंद करायचा आणि आता आपण आधी भाजून ठेवलेला रवा यामध्ये घालायचा. इथे रवा घातल्या सतत मिक्स करत राहायचं, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कढईवर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यायचं. 5 मिनिटांनी झाकण उघडून बघा. एकदम मऊसूत मोकळा आपला उपमा तयार झाला आहे. आता यामध्ये थोडा लिंबाचा रस पिळायचा आणि आपण सुरुवातीला भाजून ठेवलेले कुरकुरीत शेंगदाणे आणि काजू घालायचे आणि बघा आपला एकदम गरमागरम मऊसूत मोकळा आणि चविष्ट उपमा तयार आहे.